नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे तुरीच्या ओल्या दाण्यापासून वडे. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण आज तुरीच्या ओल्या दाण्यापासून वडे बनवत आहे आणि त्या वड्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते साहित्य आपण बघूया. तर हे बघा, हे आहे तुरीचे ओले दाणे. इकडे बघा बेसन, चणा डाळीचं पीठ, आलं घेतलेलं आहे, लसूण, हिरवी मिरची आणि एक बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. आणि त्याचसोबत आपल्याला लागणार आहे लाल तिखट, मीठ, हळद, खायचा सोडा आणि ओवा. तर बघा, आता आपण सर्व साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे ओले दाणे आहे हे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. तर बघा, इकडे आपण गॅस सुरू करून पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि छान गरम झालेला आहे. तर हे बघा, आपण दाणे छान भाजून घेतलेले आहे आणि आता हे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता या दाण्यासोबत आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे सुद्धा आपल्याला सर्व हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण अशा प्रकारे तुरीचे ओले दाणे आपण बारीक करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य सोडायचे आहे. हा एक बटाटा आपण उकडून घेतलेला आहे, याचे साल काढून हे सुद्धा आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आणि एक कांदा घेतलेला आहे, ते सुद्धा यामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आता आपण आधी हिरवी मिरची यामध्ये सोडलेली आहे आणि आता आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखट सोडूया. 1 चमचा लाल तिखट यामध्ये घातलेला आहे, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, ओवा. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर सोडूया आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपण झाकून ठेवूया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण आता वडे तयार करण्यासाठी वड्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आता आपण भिजवून घेऊया. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ सोडायचं आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट. आता हे आपण मिक्स करूया आणि भिजवून घेऊया. तर हे बघा, आता आपल्याला वडे तयार करायचे आहे आणि तळण्यासाठी इकडे बघा आपण तेल सुद्धा गरम केलेलं आहे. तर आधी आपण आता वडे तयार करून घेऊया. ह्या प्रकारे असे आपण हे सर्व वडे तयार करून घेऊया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण अशा प्रकारे वडे तयार करून घेतलेले आहे आणि आता या वड्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इकडे बघा, हे बेसन आपण भिजून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा सोडायचा आहे आणि थोडंसं फेटून घ्यायचं आहे. जास्त नाही, थोडासा आपल्याला सोडा यामध्ये आपण सोडलेला आहे. यावर थोडंसं आपण पाणी घालूया आणि फेटून घेऊया. तर हे बघा, सोडा सोडल्यानंतर आपण छान फेटून घेतलं आणि अशा प्रकारे बॅटर तयार झालं. हे बघा, आता
मस्त खमंग तळून घ्यायचे आणि नंतर काढून घ्यायचे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्वच वडे छान तळून घेतलेले आहे आणि हे बघा अशा प्रकारे झालेले आहेत. तर हे बघा, हे आपण तयार केलेले वडे हे तुरीच्या ओल्या दाण्याचे वडे आहे आणि ते आता कसे झालेले आहे, आतमधून शिजले की नाही शिजले, छान तळले की नाही तळले, ते तुम्हाला मी तोडून दाखवणार आहे. तर हे बघा किती मस्त असे आतमध्ये शिजलेले आहेत, अजिबात कच्चे राहिलेले नाही. तर हे बघा, आपण या तुरीच्या ओल्या दाण्याचे एकदम छान वडे तयार केलेले आहे. तुम्हाला जर तुरीच्या ओल्या दाण्याचे आमटी खाऊन चटण्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही हे वडे नक्कीच एक वेळा तयार करून बघा आणि खाऊन बघा. तर मैत्रिणींनो, आपल्या या सविता किचन 10 या चॅनलवर एकदम सोप्या रेसिपी असतात, काही अवघड नाही, सोप्यात सोप्या रेसिपी आपण तयार करून तुम्हाला दाखवत असते. तर या चॅनलला तुम्ही नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही रेसिपी, हा व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, चला भेटूया लवकरच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.